सांगोला मतदारसंघात मतदारांचा एकच मास्टर स्ट्रोक, फक्त आणि फक्त ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटीलच. मतदारांच्या मनात आजही ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांचेच नाव. सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील 2 जिल्हा परिषद गटात बापूंनी आणली कोट्यवधी रुपये विकास कामे. 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत लागणार असून यामध्ये शिवसेनेचे आमदार ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांचे सांगोला मतदारसंघातील पश्चिम भागात सद्यस्थितीला तरी विकास कामांच्या निधीमुळे पारडे जड दिसत असून पश्चिम भागातील दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये आमदार शहाजी बापूंचा बोलबाला दिसत आहे. या मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये मोठा विकास निधी आमदार बापूंनी आणला असून हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचे मोठे कार्य ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. या मतदारसंघातील कोळा, झोपडी, बलवडी, यलमार, मंगेवाडी, अजनाळे, कमलापूर, नाझरे याचबरोबर इतरही गावांमध्ये आमदार बापूंचेच सर्व समर्थक व कार्यकर्ते बापूंचा विजय निश्चित आहे व यावेळी शहाजी बापू मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे सांगत आहेत. पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या या सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया. आजोबा नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं नाव नारायण. बर बर बर. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे? सांगोला मतदारसंघात कोण आमदार आहे? काय आता चालू आमदार हा शहाजी बापू आहे. बर, शहाजी बापू आहे ती. बर बर बर. काय कुठल्या पक्षाची आहे ती? ती शिवसेने शिवसेनाची. बर 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 शिंदेची बर बर बर. काम केली ती का? विकास काम गावात केले ते नळाचे मुरुम टाकून नळ फिळ केले ते. बर. पाणी वगैरे? पाणी तर नदीला सारखं सोडते. बर, नदीचं पाणी सोडलंय. होय. बर बर. रस्ते ही ती केली ती का? रस्ते केलेत. बर, केले ते. बर बर. मग आता काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार कोणाला ठरवायचं? येणाऱ्या निवडणूक आता आहे की लागते की आता? जो प्रामाणिक धंदा केला त्या माणसाला आम्ही मत द्या. बर बर. कुणी कामं केली त्याच्या मागे राहणार आहे. निवडणुकीचं वातावरण आहे. काय आमदार कोण आहेत या मतदारसंघाची? सांगोला विधानसभा मतदारसंघ आमदार शहाजीबाबू पाटील आहेत. बर, शहाजीबाबू पाटील आहे ती. कामं केली ती गाव? भरपूर कामं केली बलोडे गावातले. बर. बलोडी गावात काय काय केली ती? गावातली 100% रस्त्याची कामं, नदीला वर्षातून 2-3 वेळा पाणी सोडतात. बर. गावात पूर्ण बलोडे गावासाठी नवीन पाईपलाईन केली. बर. परत विहिरीची कामं, नदीला मोठा आड काढला नवीन एक. बर, तिकडे 2 आड आहेत. परत बर बर पिण्याचे पाणी, रस्त्याची कामं सगळी केलीत. बर. काय राखले काय काम का राहिले काय? जवळजवळ 100% कामं केली. सगळी केली ती. बर बर. काय विरोधक मत म्हणते ती काय काम केली नाही ती? काय विरोधक प्रत्येक गावात राहते ते. किती किती निधी किती आला गावासाठी? याला निधी कितीतरी कोटी रुपये आला. होय, आली ती. होय. बर. जास्त आले काय? भरपूर आला. बर बर. ह्या अगोदर कधी आलता का काय? आता बरोडे गावातून बाहेर जाण्याचे रस्ते आहेत. नाजरा रस्ता आहे, हा. अंधरोडे रस्ता आहे, माडगोळी रस्ता आहे, हा. इकडे लोटवाडी रस्ता आहे, इकडे आजनाळ रस्ता आहे. बर परत इकडं मंगेवाडी मधनं बर बर शनिवारसिद्ध मंदिरा बसला रस्ता आहे. इकडे शिंदे नाजरा रस्ता आहे. बर बर. इकडे वजरे नाजरा हे रस्ते 100% झाले. सगळे झाले ते. बरोडीतून बाहेर पडण्याचे रस्ते सगळे डांबरीकरण केले. बर बर. सगळे झाले ते. पाण्याची काय अवस्था आहे? पाणी 100% रोज शेतीच्या शेतीच्या पाण्याचं पाणी येतंय का? भरपूर येते. गावात प्रत्येक नावाला पण येते. बर बर. मग आता काय यंदा आमदार ठरवायचं? कोणाला म्हणून ठरवणार तुम्ही? गावात तर शाही बापूला जास्त लीड आहे. बर, शहाजी बापूना का हो? कामं केल्यामुळे लीड आहे जास्त. अहो, सगळे बाबासाहेब तर म्हणते ती येणार म्हणून. काय काय खरं आहे का काय? त्यांची गणपतरावच्या ह्याच्यावरती बोलते ते. बरं. बापू स्वतः कामावर. आमच्या गावात जास्तीत जास्त निधी बापू झालाय. बरं. बापूला जास्त रिस्पेक्ट आहे गावात. बापूंच्या मागे आहे तुम्ही सगळेजण. किती टक्के 75% मतदान किती आहे? मतदान किती आहे गावाचं? मतदान आहे 4000. 4000. बर बर बर. काय निवडणूक लागते यंदा आमदारकीची? काय कोणाचं काय बाजूनं काय वातावरण कोणाच्या बाजूला आहे? कोणा कौल आहे? जनतेच्या मनात कोण आहे? हाय बापूच्या बाजूला. का हो बापू? का हो? का म्हणतो काय जे काम केले ते जाईल का? केलंय बापूने काम केलंय. तुम्हाला दिसत नाही काय टोकाला आम्ही तर डांबरीन आलो बाबा. पण ते कोणी केला डांबरी रस्ता कोणी केलाय? कोणत्या बारक्या पोराला एखाद्या येड्याला विचारत सांगते. होय. बर. तुम्ही सांगा. आम्हाला सांगायला मतदार तुम्ही आम्ही हाणावं. सांगतो तसं तुम्हाला सांगतो ना. बर बर बर. काय काय विकास केलाय काय आम्ही विद्यमान आमदारानं? संपूर्ण काय गावात काय ब्लॉक आहेत. बर. समजा पाण्याचं आहे. बर. आज ना मागे इथं माऊली नगर सभा मंडप म्हणजे माऊली मंदिराचा सभा मंडप दिसतोय. हे कोणी केलं? कोणाला तिथे झालेला आहे?
ही विषय आधीच आहे. अगोदरच आहे होय? हा. तिकडे पण सिद्धनाथ आता मंदिर सगळे बघितलं मंडप आम्ही. जे आहेत गावातले जी सगळी काम आहेत बर बापूच्या निधीतलं आहे. विशेष काय असं दिलं गावासाठी म्हणजे काय वैशिष्ट्यपूर्ण काय काम वैशिष्ट्यपूर्ण केलंय? काय पाण्याचा म्हणा का कशाचा म्हणा का काय नेमकं काय दिलंय? हा हो. विशेष संपूर्ण काम केले आहेत. आता कसं आहे विशेष म्हणजे आपल्याला तुमचं काय इथं अवस्था गावात काय किती आहे? किती दिलाय? 50 कोटीपर्यंत असेल. होय बर 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 मग आता काय नेमकं काय कोणाला आमदार करायचं? समोर ते 4 जण आहे ती 4-5 जण उभारली ती या खेप्याला उभारणार आहे ती. बापून केलेलं आहे नियोजन काय करायचे काय ते बापू 100% तुमच्या काम. मनातील आमदार कोण आहे सांगा. बापूचं कामाला लावू द्या. तुमच्या मनातला आमदार सांगा कोण आहे? बापू जाईन दुसरं कोण आहे. बर शाजी बापू जायचं. नमस्कार. नमस्कार, काय नाव आपलं? मी विजयदादा शिंदे बोलवतो. बर 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 काय एकंदरीत काय म्हणजे परिस्थिती कशी आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाची काय? आता एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर मागच्या 55 वर्षाचा हिशोब हा आणि आताच्या 3.5-3 वर्षाचा जो हिशोब आहे हा तो कामाचा जर बघितला तर महाराष्ट्रात शहाजीबापू एवढं काम करणारा नेता बर या महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही. बर बर मग आता सध्या जे हा जो सांगोला तालुका आहे सांगोला मतदारसंघ आहे की पाण्याच्या बाबतीत जरा महत्वाचं जरा ठरलेला होता. पाण्याच्या बाबतीत जे बापूंनी काय जी काही योजना असतील आणतो म्हणले होते आश्वासन दिलं तर आणलेली आहे काय ती योजना काय? पाण्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर पाठीमागच्या ज्या काळामध्ये आहे टेंबूचं पाणी मान नदीत सोडण्यासाठी आम्ही बलवडीपासून जे मान नदी काठची गावं सगळ्यांनी पैसे गोळा केले भरण्यासाठी आणि पैसे घेऊन आम्ही गणपतराव देशमुखाकडे गेलतो. बर तर त्यावेळेला पैसे गोळा करायचे नाहीत आणि कशाला तुम्ही अजिबात पैसे भरायचे नाहीत म्हणत होते. बर आणि शहाजी बापून त्या काळापासून आज तागायत कुठलाही पाण्याचा प्रश्न म्हणजे मान नदीला आत्ताही पाणी सोडले उन्हाळ्यातही सोडले त्यामुळे आज आम्ही जिवंत आहे. पाण्याच्या बाबतीत शहाजी बापूचा नाद हा तालुक्यात कुठल्याही नेतृत्वानं करू नये असं हे भरधाव वेगानं चालणारं पाण्याच्या बाबतीतलं नेतृत्व आहे. दुसरा विषय आहे की आमचा लिगाडेवाडी असेल आजनाळ असेल वजरा असेल सोनेलवाडी लोटेवाडी या गावाचा जो टेंबूमध्ये समाविष्ट करणं आणि उजनीचं जे बाळासाहेब ठाकरे उपसा जलसिंचन योजनेसाठी 800 कोटी रुपये मंजूर करून घेणं ही सुद्धा काम अतिशय मोठं आणि आमचा आज जो पाण्याचा शेतीचा प्रश्न संपवण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा आहे. बर मग आता हे जे ही गाव जी आहे कुठलं जिल्हा परिषद गट कुठला येतो यासाठी? हा नाझरा जिल्हा परिषद गटामध्ये येणारं गाव आहे. बर आता ह्या काही अंतरावरच पलीकडे सांगली जिल्हा लागतोय. या टोकाचं गाव आहे थोडक्यात आपण म्हणलं तर चालेल. किलोमीटर आटपाडी आहे जवळजवळ. इतकं टोकाचं गाव असून विकासात मग बापूंनी महत्व कसं म्हणजे कुठल्याला दिलं कुठल्या मुद्द्याला दिलं या भागात? आता बापूंनी सर्व समाजाचा समतोल साधण्याचं काम केलेलं आहे. बर सनगर समाजाचं इथं असणारं मंदिर असेल त्याच्यासाठी निधी आहे, डवरी समाजाच्यासाठी निधी आहे, धनगर समाजासाठी निधी आहे, त्यानंतर तुम्हाला सांगतो होलार समाज असेल, महार समाज असेल, बाला बलुतेदार असेल या सर्व समाजासाठी समावेशक निधी बापूंनी दिलेला आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीसाठी निधी दिलेला आहे. मग आता या गावासाठी म्हणा किंवा या भागासाठी म्हणा 3-4 गावासाठी मिळून असं या जिल्हा परिषद गटासाठी बापूंनी किती निधी दिला असावा? जिल्हा परिषद गटासाठी तर म्हटलं तर कमीत कमी 100-150 कोटीच्या 100 कोटीच्या पुढं हा 100% निधी आहे. बलवडी गावासाठी म्हटलं तर आता 50 कोटीच्या आसपासचा निधी आहे. बाहेरच्या गावाचा काय इतका आपण अभ्यास केला नाही तरी पण 150च्या आसपास हा 100% निधी आहे. कारण कुठल्याही गावात कुठलाही जोडणारा रस्ता हा शहाजीबापून शिल्लक ठेवलेला नाही. पाण्याचा प्रश्न वैयक्तिक बलोडे गावासाठी आता पण ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी काय काय दिलेलं आहे तुमच्यासाठी? वैयक्तिक बलवडी गावासाठी म्हटलं तर पिढ्या रखडत पडलेला म्हणजे अगदी 100% शेका पक्षाला मतदान करणारा राऊत दायगुडे वस्तीचा रस्ता आहे त्याला 3 कोटी रुपये बापूने दिले. आम्ही अनेक वेळा रस्ता पूर्ण झाला. आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली. आमसभेमध्ये नाझरा बलवडी रस्त्याचं काम मागितलं तेही डांबरीकरण केलंय. त्याचबरोबर आजनाळ्याकडे जाणारा रस्ता तोही डांबरीकरण केलाय. आज शिंदे शेख वस्तीचा रस्ता तोही डांबरीकरण केलेला आहे. आणि आता जस्ट 5.5 कोटी रुपये जो आजनाळ्यावरून शिंदे वस्तीला येणाऱ्या रस्त्यासाठी 5.5 कोटी कॉन्क्रीट रस्त्यासाठी शहाजीबापूंनी मंजूर केलेला आहे. बर त्यामुळं आणि पाण्याचं टेंबूच्या पाण्याचा जो शेतकऱ्याच्या जीवाचा प्रश्न आहे जीवलग प्रश्न आहे तो टेंबूच्या पाण्यासाठी सुद्धा टेंडर निघालेला आहे आणि आता 1 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल.
आणि बलवडी गावामध्ये कुठलाच बंधारा नव्हता. त्या बंधाऱ्याचं काम आजही ते पेंडिंग जे काम आहे ते आता फायनल स्टेजला आहे. फक्त मंत्री सही झाली का हा 15 कोटीचा बंधारा इथं बलवडी गावाच्या शेजारी होता. ही बंधारा झाल्यानंतर इथल्या प्यायच्या पाण्याची व्यवस्था पूर्ण पेयच्या होईल. पाण्याचा विषय जे आता नवीन बॉडी आलेली आहे त्यांनी स्वतःच्या पैशातून खाली नदीमध्ये एक विहीर पाडून पाण्याचा प्रश्न ह्या बलवडीमधला कायमस्वरूपी बापूंनी पाणी नदीला सोडल्यामुळं पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी संपलेला आहे. कारण कुठल्याही माणसाला इथं असणाऱ्या विचारा की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तालुक्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर सगळ्यात चांगलं पाणी आणि योग्य वेळेला पाणी देणारी ही बलवडी ग्रामपंचायत आहे. बरोबर. आता जी काय जी सगळी तुम्ही एवढी विकास कामं पाहता, एवढ्या मतदारसंघामध्ये शहाजीभाऊ पाटील यांनी विकास कामं आणले, खास करून बलवडी गावासाठी एवढी कामं आणलेत. ह्याच्या अगोदर 50 वर्षाच्या अगोदर कधी अशी कामं आली होती का? कुठलीच कामं नाही ती. बर. म्हणजे कामं जी किरकोळ कामं कुठं असतील, हा, कुठं मुरुम टाकायचं असेल, एखादा रस्ता कुठला एखादा डांबरी झाला असेल, आज नळ्याकडचा डांबरी नव्हता, लिगाडेवाडीचा डांबरी नव्हता, नाचऱ्याचा डांबरी नव्हता, खांजोडवाडीचा डांबरी नाही, तुम्हाला सांगतो हा राऊतमाळा डांबरी नाही. फक्त एक बलवडीतनं नाचऱ्याला येणार तोही डांबरी होता. त्याच्यावर नीट पूल नव्हते, कच्चा रस्ता होता, धडधडीतनं माणसं येत होती. ही परिस्थिती मागच्या 50 वर्षात होती. बर. मग आज ही परिस्थिती सगळी बदललेली आहे ना. आता लोकांची सोय झाली असं तुम्हाला लोकांची सोय झालेली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतनं काय गावासाठी कोणत्या पेशंटला आमदार शहाजीबापू यांनी मदत केली होती? आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतनं कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये ह्या गावासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतनं आलेले आहे. काय पेशंटला मदत झाली का कोणत्या? पेशंटला डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरच पैसे जमा झालेत ना. बर. मदत झाली. मदत झालेली आहे. मग आता येणाऱ्या आणि निवडणुकीमध्ये नुसती मदत नाही बर की कुठलाही म्हणजे अगदी नवरात्र उत्सव असो, आंबेडकर जयंती असो, त्यानंतर अण्णाभाऊ साठे जयंती असो, शिवजयंती असो, गणेश उत्सव असो, याला भरभरून मदत करणारा नेता महाराष्ट्रात शहाजीबापू सोडून कुठलाच मिळणार नाही. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पुढच्या 25 वर्षासाठी जलद गतीनं विकास कामं होण्यासाठी आमदार निवडायचा आहे, तर तुम्ही कुणाला म्हणून निवडताल? आम्ही आमदार मीच काय, माझं गावच काय, पण तालुक्याला सुद्धा आमदार म्हणून शहाजीबापूला निवडावं लागेल. राहिलेली जी उर्वरित काम आहे ती, आणि कुणी काही जरी म्हटलं तर शहाजीबापू हा उपमेय काय सामान्याच्या मनामध्ये ठसलेला. एकनाथ शिंदे साहेबांनी आज प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये महिन्याला चालू केले. शेतकऱ्याला 1,000 रुपये आहेत. 65 वर्षाच्या पुढच्या माणसाला 3,000 रुपये आहेत. त्यामुळं सामान्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर एकनाथ शिंदे आणि शहाजीबापू पाटील यांची जोडी जर अबाधित ठेवली तर ह्या तालुक्यामध्ये कुठलाही प्रश्न बाकी राहणार नाही. आणि ही लोकांनी मनाशी गाठ बांधलेली आहे. 11 वर्ष या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचा 2019ला त्यांच्या नातवाचा पराभव करून ॲडव्होकेट आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी विजय संपादन केला. तो अनुच्छेद 5 वर्षाचा बापूंनी भरून काढला असं वाटतंय का तुम्हाला? 100% काढलाय. मलाच काय बारक्या पोराला येड्याला जरी विचारलं डांबरी कुणी केलाय, नदीला पाणी कुणी सोडलंय, शेतीला पाणी कुणी दिलंय, ती समाज मंदिर कुणी केलंय, ती स्मशानभूमीचं काम कुणी केलेलं आहे, नाजरा बलवडी रस्ता कुणी केलाय, सांगोल्यातलं कुठलंही काम येड्या माणसाला किंवा शेतकऱ्याला जरी विचारलं, बांधावरच्या माणसाला जरी विचारलं तर शहाजीबापूनच केलंय म्हणून सांगावं लागेल. हे जे पुढारी सांगतात काय काम दिसत नाही, हे थोतांड चुकीचं आहे. एका बाजूला पुढारी राहतील आणि एका बाजूला मतदार राहील. मी जरी विरोधात शहाजीबापूच्या गेलो तर गाव हे 70, 75, 80% शहाजीबापूला म्हणा. ओके. पुढाऱ्यावरची इलेक्शनच राहिली नाही ते आजकाल. तुमचं पूर्ण गावाचा मतदान इथून पुढे कुणाला? मागच्या निवडणुकीत मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही 300-350 हजार मतांना 300-350 मतांना लीड दिले. तेच लोकसभेला आम्ही 700 मतांना लीड दिले आणि तेच मतदान शहाजीबापूला ह्या वेळेला 3 पट लीडनं म्हणजे 3 ते 4 पट लीडनं बलवडी गाव शहाजीबापूला. पुजारी आहे का तुम्ही? पुजारी आहे का गावचे? कोणत्या? शंभू महादेवाची. बरोबर. काय वातावरण काय सांगोला मतदारसंघाचं, काय आमदारकीचं? सांगोला मतदारसंघाचं काय वातावरण फुल आहे. शहाजीबापू कशामुळे फुल आहे? कामच तसे आहे तिथं. बर. पण काय विरोधक टीका करतात, शकाप पक्ष टीका करतोय, शकाप पक्ष नेते टीका करतायत, फिरतायत, काय विकास कामं झालं नाही म्हणतायत, नुसती जी विकास कामाची कागदोपत्री म्हणतायत. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया आहे की 55 वर्ष ती टीका करतच आली.
कामं तर काही झट केले नाही. बर आणि नगरपालिकेला आता ही बाबासाहेब म्हणते ती बाबासाहेबनं नगरपालिका लढवल्या का? बर नाही लढवली. मग आमदारी काय लढवणार? बर काम सगळी बापूंनी केलीत, असं विकास कामं तुम्ही केलीत बापूंनी असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो ठाम चौकार. बर बर लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला इथं मतांतर झालं, सोलापूर जिल्ह्याबरोबरच जवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड होतं. शरदचंद्र पवार साहेबांचं पारडं जड होतं. तुम्हाला म्हणतो या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व धैर्यशील मोहिते पाटील करतायत. तुम्हाला सांगतो त्या पद्धतीनं काय कामं झालीत का, किंवा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा उमेदवार आला किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार आला तर तुमच्याकडून काय प्रतिक्रिया असतील आणि तुमचं मतदान कोणाला पडेल? आमचं मतदान शहाजी बापाला पडेल. का पण शहाजी बापून काय कामं केली तुमची? कामं भरपूर कामं केली त्यांची, भरपूर केली. काय काम? एखादं साधं उदाहरण द्या आम्हाला. डोरी समाज मंदिर दिले, मुसलमानांनी कामं केली, रस्त्याची कामं केली, पिण्याची पाण्याची कामं केली, नदीला पाणी आणलं. विरोधक जाहीर सभेतनं म्हणते ती कागदावर आहेत, नुसती कागद कामं प्रत्यक्षात कागदावर नाही काम म्हणते आहेत, ती. प्रत्यक्षात काय नाही असं म्हणतायत ते. विरोधकाचं टीकाच करणं काम आहे. बर आता येणाऱ्या निवडणुकीत पुढील आमदार कोण असावं? शहाजी बापू पाटील. नमस्कार. बर बर काय नाव आहे आपलं? दिगंबर यशवंत आहे गुडे, बर 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 गाव बलवडी. बलवडी. काय कुठलं गाव टोकाला येतं गाव हे आमचं तुमचं? पश्चिम टोकाला सांगोले. पश्चिम टाकोला. पलीकडे गेल्यावर काय लागते? चोपडी नाजरा आहे. जिल्हा कुठला लागतोय? जिल्हा सांगली. सांगली जिल्हा. आलंय टोकाला आहे तुम्ही? बर बर काय मग आमदारांचं काय कसं काम आहे काय? आमदारांनी शहाजीबापूचं काम चांगलं आहे. 50 वर्षे ज्या आमदारांनी केले त्यांनी काय नुसतं खोऱ्या पाटीत लोकांना लावली कामाला. बर विकास काय केलाच नाही. बर आता शहाजीबापूच्या कारकिर्दीत 92ला का 95ला एकदा त्यांनी त्यावेळेला बी बऱ्याच योजना केल्या. आता तर मग काय सगळं सुजलम सुफलम झालेलं आहे. बर आलंय पाणी आलंय का? पाण्याचा विषय घेतला होता त्यांनी. हा पाणी आलंय की. बर कुठल्या योजने झालंय पाणी? टेंबू योजनेचं. तुम्ही आतापर्यंत विधानसभेला किती वेळा मतदान घातलंय? हा? विधानसभा निवडणुकीला हा. किती वेळा मतदान घातलंय तुम्ही? 5-6 वेळा. 5-6 वेळा घातलंय का? जास्त घातलं असेल. नाही म्हणजे मी बाहेर होतो. मी 5 वर्ष घातले आतापासून म्हणून हा, म्हणलं. मग मी 5 वर्षच घे. म्हणजे 5 वेळा घातलंय मी. हा. 5 विधानसभा बघितलेत मी आता. मग आता तुम्ही एवढं 5 वेळा 6 वेळा मतदान केलं आमदारकीसाठी, तेव्हा काय झालं काय एवढं काय विकास कामं झालते विकास तेवढी? कामं काहीच झाली नाही ती. बरं. भकास झालं, उलट भकास सगळे. बर मग आता कसं काय मग झाले का कामं सगळी कामं आता काय कामं कुठली सगळे राखली ती काय? व्यवस्थित झाले. शहाजीबापूंना आम्हाला आयुष्यात रस्ता मिळाला नाही. ती बलोडी माडगुडी रस्ता अगदी कॉन्क्रीटचा चांगला करून दिला आहे. पण गावात ना मी आता फेरफटका मारला त्या टायमाला लोक म्हणतो ती बापू गावात येत नाही ती. खरं आहे का ही? हे शक्य नाही. प्रत्येक कार्यक्रमाला बापू इथं हजर असतात. साधा कार्यक्रम जरी गावात झाला तरी बापूंना निमंत्रण तर ती म्हणजे सुखदुःखापासून शेवटपर्यंत ते येतातच. बर येतात. फोन उचलतात का कोणाला? सर्वसामान्याचा फोन हो, केल्यावर उचलतात की. काम करते ते काय? होय. सांगोला गेलो आपल्याला असते ते भेटते ती का मुंबईला असते ती? सांगोला महोदला त्यांच्या घरी बर असते ती. बर मी तुम्हाला मग गाव महोदय माहिती आहे. होय. बर मग आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सगळेजण 4 जण उभारणार आहे. ते बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, आबा असतील. आबा असतील, परत दीपक आबा, बापू तर आहेतच उभारणार म्हणते ती. मग आता तुम्हाला कोणाला विचार पडते आमदार कोण व्हावं असं वाटतंय? आमदार शहाजीबापूच व्हावं असं वाटतंय. बर सगळं गाव सगळं बाबासाहेब म्हणतोय. बाबासाहेब कशाच बाबासाहेबांनी केले तीच बाबासाहेब पुढे करणार. काय करणार आहे? बर काय केलं? काय करणार आहे पुढं? 50 वर्ष काळ गेला की इंग्रजाची काळ राजवट होती ती बरी म्हणायची बारी. एवढा काळ गेला. 50 वर्ष तालुका एकदम मागं राहिला आमचा. आता विकास कामं केल्यामुळे जरा बरं वाटतंय काय? हा बरं वाटतंय की. बर पुढं मग आता विकास कामं असे चालू देण्यासाठी तुम्ही मग मतदान कोणाला करणार उद्या? मतदान म्हणजे शहाजीबापूलाच करणार आम्ही. बापूला करणार? काय बापून 2-4 पार्ट्या बदलले ती. तिकडे किती गेली इकडे बदलू द्या. गेली. जाऊ द्या एकनाथ शिंदेकडे जाऊ द्या, ठाकरेकडे जाऊ द्या, कधी पण कट्टर माणूस आहे ना. बर धाण्या वाघ म्हणते त्या. तिने पक्ष बी लय बदलली ती बापू. आता बदललं की काळ बदलल तसं बदलावं लागतंय. माणसाला बदललंच पाहिजे. बदल हा हे नियम आहे. हा नियमच आहे. बर चालतं. म्हणजे यंदा बदल का मग हाय असं बापूला देणार? हा यंदा बदल का हाय असं बापूला देणार? आपण अपक्ष जरी उभार मतदान घालणार का तुम्ही? हो. तुम्ही मतदार आहे लक्षात ठेवा. ही लय मोठा अधिकार आहे तुम्हाला. होय. बापू जिथं असतील तिकडे कुठल्याही पक्षात असो
तिथं मतदान करणार आम्ही. चालतंय. म्हणजे तुमचं पूर्ण मत हे बापूला राहणार. बापूलाच राहणार. नाव म्हणलात? बाबूराव जाधव बर बर बर. कुठलं गाव? बलवडी. बलवडी. बर बर. काय निवडणुकीचं वातावरण आहे माहितीये का नाही? आता लागते निवडणूक लागते ती. होय होय मग काय मतदारसंघात काय वातावरण आहे? आहे बापूची हवा आहे आमच्या मतदारसंघात. काय बापूजी कसं काय हो? अहो, बापूची कामच तशी आहेत हो. बर काय काय केली ती? भरपूर केले ते. नदीला पाणी आलंय, बंधाऱ्याची कामं केली ती. माझं रान 10 गुंठ धुवून गेलतं कशामुळं? बंधाऱ्यापासून, पाया पुरानं. पुराण बर. मी 2दाच बापूकडे गेलो. तिसऱ्या बाहेरला बापून माझं काम करून दिलं. 10 गुंठ रान 20 फुटानं भरून दिलं मला. बर 10 गुंठ रान 20 फुटानं भरून भरून दिलं. दिलं हो. बर बर. अजून काय काय केली ती काम? आता माझ्या सामान्य माणसाचं एवढं काम केलं, मग गावासाठी काय काय केलं असेल ते ती गावासाठी विचारतोय. भरपूर केलं हो. रस्ता एक रस्ता ठेवला नाही आमच्याकडचा. बर परत ना पाण्याचा प्रश्न तर विषयच नाही. बर जर बर. पाणी जर 3 महिन्याला पाणी आहेच आमच्या नदीला. बर कुठल्या योजनेत येतं पाणी? टेंबू म्हैसाचं. टेंबू मशाचं. बर बर. तुमच्या खिशात गॅसचं पुस्तक दिसते, ते गॅसच्या पुस्तकावर अनुदान मिळते काय काय नाही. होय मिळते की हो. बर, मग ते कोणत्या सरकारने दिले तुम्हाला? महावितरण दिले हो. बर, हा. 3 सिलेंडर बी आता मोफत दिलेत. काय 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 योजना राज्य सरकारने जाहीर केली? लाडकी बहीण योजना आहे तुम्हाला, आहे. बऱ्याच अजून बाकी योजना आहेत. लडके बहिणी आहेत की योजना. तुमच्या घरच्यांना तुमच्या फॅमिलीला काय पैसे मिळाले त्यात? आता आमच्या तिघीच मिळालेत. आमच्या फॅमिली 9,000 रुपये आता मिळाल्यात हप्ता. बर हप्ता आले जमा हो झाले का? जमा झाले. खर्चून बी टाकले घेऊन. म्हणजे महायुती सरकार चांगलं आहे म्हणा. हा चांगला आहे चांगला आहे. त्यातल्या त्यात आमचा आमदार साहेब चांगला आहे. बर, बर मग आमदार साहेबांनी काय त्यासाठी पाठपुरावा केला होता? भरपूर केलं. सारखं गावात येऊन सगळ्याला विचारून सारखं पाठपुरावा केलाय आमदार साहेबांनी. बर बर बर. मग आता निवडणूक लागते. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचवार्षिकमध्ये तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये जलद गतीने विकास करण्यासाठी आमदार पुन्हा एकदा निवडून द्यायचा आहे. हा. मग कुठला आमदार तुम्ही निवडून देणार? अनेक जण उभारणार आहे. ते बाबासाहेब देशमुख अहो, किती असतील. बी राहू द्या, फक्त आम्हाला शाजीबापू पाटील आम्हाला काम त्यांचं आवडले त्यांनाच देणार आहे. बर काय 2-4 पक्ष बदलले, ते 7-8 पक्ष झाले. 90 पासून निवडणूक लढवली अहो ती. 100 पक्ष बदलू द्या, पण त्यांचं काम आहे ना. कुठल्याही ह्याच्यात जाऊ द्या, काम केलंय ना त्यांनी. जनतेसाठी काम केलंय. जनतेसाठी काम केलंय ना. बर. मग जनतेच्या मनातील पुढील आमदार कोण असावा असं वाटतंय? शाजीबापू पाटील असावा. काय वातावरण काय सांगोला विधानसभा मतदारसंघाचं? शहाजी बापूच आहे जास्त बघा तुम्हाला. बर शहाजी बापूच. हा, का हो शहाजी बापू का हो? शहाजी बापून कामच केले तसं तर. काय काम केली गावासाठी? तुम्हाला रस्ता केलाय, पुन्हा घरकुलं ही लोकांनी ही दिली तुम्हाला म्हणतो. बर बर. जास्त काय काम केलं? मोठं कुठलं काम केलंय? तुम्हाला सडका झाल्या म्हणतो चांगले केले होती. अगोदर होत्या सडकाच्या? काहीच नव्हतं तुम्हाला, ब्याला सुद्धा नव्हतं. बर जायला बी येत नव्हतं काय? 50 वर्ष तुम्हाला म्हणून त्यानं काय केलं नाही, गणपतरावनं काय केलं नाही तुम्हाला. बर हा, काय करून दाखवलं सांगा मला. लोकांना पाट्या खोऱ्याशिवाय दुसरं लावलं नाही काम. बर. मग आता रोजगार मिळाला असं तुम्हाला वाटतंय का? विकास कामं झाली, जे रोजगार मिळाला तरुणांना? अहो, आताच्या लोकांना काम आहे तीच तुम्हाला म्हणतो. बर. हा, कुणामुळे मिळालं मग? शहाजी बापूमुळं. शहाजी बापूंमुळं? हा, बर बर. मग तेच म्हणून म्हणलं बाकी दुसरं अजून काय विशेष पाण्यासाठी वगैरे हे ते? पाणी भरपूर तुम्हाला सांगतो. 4 वेळा पाणी सोडले, 4-5 वेळा पाणी सोडले नदीत आमच्या. शेतीसाठी हा, पाण्यासाठी? हो, व्यवस्थित केली तुम्हाला म्हणतो. बर बर. ही कुठला गट येतोय? हा, ही जिल्हा परिषद गट कुठला येतोय? ह्याला नाजरा नाजरा गट येतोय? समितीला कोण आहे? बर बर बर. ठीक आहे. मग आता काय निवडणुका पुढं लागतात विधानसभेच्या. सांगोला विधानसभा मतदारसंघाचा पुढील 5 वर्षासाठी आमदार निवडायचा आहे. कुणाला मग निवडून देणार तुम्ही? आम्ही शहाजी बापूला देणार बघा. आता सगळं गाव ही म्हणतंय की काही म्हणलं तर आम्ही बाबासाहेब शहाजी देशमुख बापूला म्हणतंय. नाही भाऊ, शहाजी ती येतच नसतो. एवढं लक्षात घ्या, लिहून देतो मी तुम्हाला. बर. मग पुढील तुमच्या मनातला आमदार कोण? हा, शहाजी बापू. सांगोल्याचा पुढील 5 वर्षासाठी आमदार निवडायचा आहे. कुणाला म्हणून निवडणार तुम्ही? बापू, शाही बापू, का हो शहाजी बापूच का? शिवसेनाच आपलं पहिल्यापासून आपण कशासाठी? काम करते आपलं बापू सगळं. बर. काम. पाणी आणते ते. बर. अजून काय काय? काय निवांत काय आपलं सगळं सगळी कामं केली ती? काम. अगं काय विरोधक मग ती काय कामं केली नाही ती? विरोध का कोणाचं ऐकायला नसतं आपलं आपलं. बर. मतदार ठरवणार ती? हा, आपण काय कटर शिवसेना पहिल्यापासून आपण आहे म्हणलं. बर. मतदार कोणाच्या मागे राहणार पुढील ह्याच्यासाठी आमदारकीसाठी? शिवसेना शिवसेना बापूच्या मागच? बापू माग. बरोबर. काय केलं नाही का? उपाययोजना केलं नाही ते काय चालू आमदारीने काय तुमच्यासाठी बेरोजगारासाठी? चालू आहे करतो म्हटलं ते. मी जाऊन आलो मागल्या 15 बर तुम्हाला पेन्शन चालू करतो म्हटलं. बर. पेन्शन चालू करतो म्हणली ती. बरं. मग आता काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढील पंचवार्षिकीसाठी आमदार निवडायचा आहे. काय कोणाला म्हणून निवडणार आहे तुम्ही? आम्ही शहाजी बापूला देणार. बर. का हो शहाजी बापू न का हो? हो, आमचं कामच करते तो बापू. बर. कामं विकास कामं केली ती? होय, काय काय केली ती गावासाठी? घरकुल दिले आता.
बर पण आता पेन्शन चालू करणार आहे ते घरकुलाचं केलंय का? घरकुलाचं झालंय तुमचं? झाले माझं तुमचंच आहे काय? होय केलं का काम मग? होय बर मग अजून काय काय? आता पेन्शन चालू करतो म्हणले बर आमचा आतापर्यंत आम्ही शहाजी बापूशी आम्ही कुणी निवडून पण नाही बर हा. बर मग आता पुढील मतदान तुम्हाला कोणाला असणार मतदार म्हणून सर्वसामान्य? बापूला बापूंलाच? हा बर बर बापूला विसरून आम्ही कुठे 2 मिनिटं कुठे जाणार नाही बर बर आमची कामच करतात ना बापू भेटते ते सर्वसामान्याला? होय 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 तुम्ही गेल्यावर भेटते ते ऑफिसला इथे सांगोल्यात? शहाजी बापू कधी गेलं तर जागेवर असते बर बर कामं पाठवते ती का माघारी? नाही नाही अजिबात नाही? बर बर काम करतो म्हणून पाठवते गावात मी निश्चित घरी गावामध्ये बर बर काम झालं म्हणते ती? बर होतं तर का नाही? होय बर बर काय पुढील वर्ष 65 आमदार कोणाला करायला समोर लय जण उभारली ती? बापूला का हो, बापूला का कशासाठी? पाणी आणलंय बर पाणी आणलंय त्यामुळं? चालू आहे हा पेन्शन चालू आहे पेन्शन बी चालू आहे अपंगासाठी? चालू आहे हाय येते का? खात्यावर जमा होती काय? बर किती चालू आहे? 1,500 बर बर येते जमा होते? बर बर मग काय तर लय जण उभारली ती हो. बाबासाहेब देशमुख असतील दीपक आबा असतील बापू तर आहेत. बापूला बाबासाहेब येतं म्हणतात की लोक? बापू येते बापू येणार आहे ते? बर तुमचं मत मग? बापूला कुठलं गाव आहे? बलोडी बलवडीत आहे का आपण आता? बर बर काय निवडणूक लागतात माहितीये का नाही पुढं? बापून कामं केली अहो निवडणूक लागते ती लागते ते मग काय आमदारकीसाठी कोणाला आता निवडून देणार तुम्ही पुढं? बापूला का हो बापूला का हो? बापूला आमचा खास माणूस आहे बर काम करते ती काय? केली फुलाची कामं केलेली पाणी सोडले बर बंधारा बांधलेली आता सगळ्या तालुक्यामध्ये बापू येत नाही ते बाबासाहेब निवडून येणार म्हणून. बर बाबासाहेब येतात म्हणतात लोक? बापू बर बापू येणार आहे ते काय? शहाजी बापू का हो तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतंय? जीव आहे त्यांच्यावर बर काय नाव तुमचं? विजय सुखदेव शिंदे बर 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 कुठला गाव? बलवडी. मलवडे. सध्या आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण लागतंय महाराष्ट्रात माहिती आहे ना? आहे मग काय सांगोला मतदारसंघात काय आहे? सांगोला मतदारसंघात 2-3 उमेदवार आहेत. होय कोण कोण येते आता? आम्हीच तो विचारतोय. बापू एक आहेत, हा दीपक आबा एक, बर आणि ते आबासाहेब का काय ते बाबासाहेब, हा. बाबासाहेब आणि किती काय ती वाटतं? आणि ते तर असो ना बाबासाहेब असो कोण का असो ना त्यांच्यातला आहे. आपण 2 उमेदवार की त्यांच्यात बी हा मग काय कोणाचं काम पडतंय? आम्हाला बापूचं वाम पडतंय. का हो हा काम का आम्ही पहिल्यापासून बापूची माणसं आहे. काम केली ती का त्यांनी विकास काम? भरपूर केली ती. आता विरोधक म्हणतात काय काम केलं नाही ती हो. अब त्यांनी म्हणून काय करायचं, आमची कामं आम्ही डोळ्याने बघतोय ना. बर गावात काय काय केलंय? गावात भरपूर काम केली त्यांनी. कशाबद्दल नेमकं काय ते एक तर सांगा. वाडे वस्तीला पाणी दिले, बर पाईपलाईन केली त्या, बर नळाची कामं केली ती, परत हापशाची कामं चालूच आहे ती, बर रस्त्याची कामं चालूच आहे ती. बर बर रस्ता झाले का? रस्त्याची हा, काम झालेत ना. बर झाली ती काय? होय बर बर मग आता काय नेमकं कोणाचं काम पडतंय आता येणाऱ्या निवडणुकीसाठी? तुम्हाला 45 मोठा पुढचा आमदार निवडायचा 45 पुढील कामासाठी? आम्हाला कामासाठी बापूच बघत पडतात. बर बापूज. हा आता गाव म्हणतोय बाबासाहेब निवडून येणार, बापू येत नाही ती. 1-2 या म्हणू द्या, बर आम्ही शेतकरी माणसं आहे, आम्हाला शेतीला पाणी दिले, आम्हाला बापू पटतो. बर बापू पटते ती. हा येणाऱ्या निवडणुकीत मग कोणाला तुमचं मत राहणार? आमचं मतदान पहिल्यापासूनच बापूला आहे ना, अजून पण राहणार आहे. बापूलाच राहणार? हा राहणारच आहे, त्याचं काय विषय नाही. बर बर नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शफीक मनसुख शेख. बर बर काय व्यवसाय तुमचा? खत औषध विक्री केंद्र. बर कशा? औषधाचं दुकान आहे. बर युवा तरुण वर्गामध्ये सध्या सबरम अवस्था आहे सध्या निवडणुकीच्या ह्याच्यानुसार. काय तर संभ्रम अवस्था आहे? आम्हाला तर वाटतंय म्हणून तुम्हाला विचारतोय काय नेमकं काय आहे? काय आमच्या गावात तर वातावरण क्लीन आहे बघा. का हो कोणाच्या बाजून आहे काय? शहाजी बापू पाटील का हो शहाजी बापूस का? विकास पुरुष आहे तो. बर हा आता काय विरोधक तुमचे तर म्हणतात काय विकास केला नाही, कागदावर केला नुसता. नाही जी म्हणते त्यांनी इथे ग्राउंड लेवल बघायला पाहिजे ना. बर बापून काय काम केले मग दिसणार. बर ते त्यांच्या ऑफिस मध्ये बसल्यावर त्यांना कसं दिसणार बापून काय काम केलं. बर 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 काय कधी आलते का इथं आमदार साहेब कधी गावात? 8 दिवसाला 15 दिवसाला बापूंचा दौरा असतो बलवडी. चक्कर असते? होय असते. बर 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 काय विकास काम काय काय गावात विशेषतः काय विशेष काम काय? विशेष गावात
सगळ्या गावांना जोडणारे रस्ते केल्यात. आता नवीन एक बंधारा आणलाय गावात. बर कशाचा बंधारा नदीवर पाण्याचा पाण्याचा. बर काय अवस्था होती पाण्याची पहिली बापू आमदार आल्यापासून पाणी येते गावाला. बर त्याच्या अगोदर आधी पाणी नव्हतं काय त्याच्या आधी दुष्काळ होता 55. दुष्काळ होता मग तुम्ही पहिल्या आमदार निवडून दिलं त्यांनी काय केलं नाही का आता बलवडीत तर काय झालं नाही, बाकीचं आम्हाला काय माहिती. नाही, बाकी म्हणजे तालुक्याच्या हिशोबानं काय केलं नाही का एवढा अभ्यास नाही हो साहेब बर तालुक्याचा. तरुण वर्गासाठी सांगा तरुण वर्गासाठी बापू एकमेव पर्याय आहे आम्हाला असं वाटतंय. बर मग काय करतील पुढे भविष्यात आता पुढच्या 25 वर्षी आली आता काय त्यांनी काय करावं असं वाटतंय युवकांसाठी युवकांसाठी आता बापू MIDC आणायला लागले. आता अजून ह्याच्यापेक्षा जास्त काय करायला पाहिजे. बर तरुण ह्याच्या आधी पण केले. युवा तरुण बेरोजगार आहे इथला तरुण बेरोजगार शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाहेर जिल्ह्यामध्ये जातात पुणे मुंबई सारख्या मोठ्या या शहरामध्ये जातात आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी. मग तेच या तालुक्यात शहाजीबापू पाटील सध्या आमदार आहेत. त्यांनी अगोदर त्या तरुणांसाठी काय शब्द दिला होता का की आता या पुढच्या निवडणुकीत पूर्ण करणार असं त्यांनी काय दिलं का शब्द MIDC दिल्यावर सगळे प्रश्न सुटतील का सगळ्या तरुणांचे सुटणारच आहेत ना. आता कित्येक तरुणांना शिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार. आता तरुणाचे सोडवणारे प्रश्न कोण तुम्हाला असं वाटतंय बाबासाहेब काय आपले शहाजीबापू पाटील. बर मग येणाऱ्या निवडणुकीत कोणाला करणार बापू फिक्स. वय झाली कशाला बाबा दाबायला तरुणाला द्या की कोणाला तर गडी जाऊन बघा की असं तरणखट दिसते. आता 5 वर्ष अजून सुट्टी देत नाही. कोणी किती कालवा करू द्या बापू शेवट पर्याय नाही. पर्याय नाही आपण काय 2-2-3 पक्षी बदलली ती केली ती पक्ष तुम्ही पक्ष बघू नका हो, काम बघा माणसाचा. बर काम बघा. मग MIDC असं वाटतंय 100% येणार. नमस्कार बोला. काय नाव आहे तुमचं विजय मोहिते. बर काय उद्योग व्यवसाय चालू आहे शिक्षण चालू आहे काय पुढून शिक्षण झाल्यानंतर कुठं जाणार नोकरीला नोकरीला आता कामधंदा बघायचा काय. पण कुठं बाहेर गावाला आर्मी भरती पोलीस भरती चालू आहे. तिकडं आहे काय बर पण सगळ्या सोयीसुविधा इथं झाल्या तर सांगूयात झालं मग काय होऊ शकते. कोण करणार बापू शहाजीबापू करतील असं वाटतंय काय विरोधक म्हणतात काय विकास काम केलाय तर ती कसे करतील विरोध करायसाठी असते. बर गावासाठी काय केलंय गावासाठी बापून पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय. रस्ते सगळं काम केलं. आता ज्याप्रमाणे सगळे विकास कामं शहाजीबापू पाटील यांनी केले नवतरुण युवकाचा सुद्धा प्रश्न सोडतील असं वाटतंय का 100%. आपण सगळं गाव बाबासाहेब निवडून देणार म्हणतोय कोण म्हणते आम्ही तर बापूच्या बाजूने. होय तुम्ही बापूच्या बाजून आहे. बर येणाऱ्या निवडणुकीत कोणाला मतदान करणार काय 100% बापू. नमस्कार. काय नाव आहे तुमचं नवनाथ शिंदे. बर काय उद्योग व्यवसाय काय आहे का काय नाही पुन्हा IT पार्कमध्ये इथं नाही का काय सोयीसुविधा काय MIDC वगैरे काय सध्या तर 50-60 वर्ष काय झाली नाही. बर पण आता ती प्रोसेस सुरू झाली. मी स्वतः त्यात इन्व्हॉल्व आहे. बर पुढच्या 5-7 वर्षात होईल. कोणाच्या माध्यमातून होणार आहे ते शहाजीबापू पाटील आणि एकनाथ शिंदे. बर शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून. हो. बर का अगोदर 50 वर्षापूर्वी का झालं नाही आधी 50 वर्ष जातीची भांडणं होती. बर आता ती वाद मिटवलीच जातीची. बर आणि आता विकासाचं राजकारण चालू आहे. आता सर्वसामान्य आणि सुज्ञ तुम्ही मतदार आहे युवा मतदार आहे तर युवा मतदार म्हणून जातीचं राजकारण बरं का विकासाचं राजकारण बरं नाही कधी पण विकासाचं बरं. विकासाचं सर्वांगीण विकासाचं. जातीच्या राजकारणात डोकं फुटतात. बर एकमेकाची तोंड बघत नाहीत. यापेक्षा कधी विकास झालेला बरा. विकासामुळे सर्व एकत्रित राहतात असं वाटतं तुम्हाला हो आमच्या गावात तर राहतात. आमच्या गावात आता 10-12 प्रकारच्या जाती आहेत. वेगवेगळे आहेत सगळे एकत्र राहतात. सगळे म्हणजे दिलखुलासपणे वागतात. हो मित्र वगैरे सगळे एकत्र काय असेल ते. आता इथं बघितलं तर इथे 5-7 प्रकारच्या जातीचे लोक आहेत. बर सगळे मिळून मिसळून सगळे मिळून मिसळून जातात. काय आमदारांनी काय विकास केलाय का काय या 3 वर्षात काय आमदारांनी भरपूर विकास केलाय 5 वर्षामध्ये केलाय. बर सभागृह असेल पाण्याची पाईपलाईन असेल बर नदीला वेळोवेळी पाणी असेल बर आणि ब्लॉकचे कामं असतील. बर महाराजांचे पुतळा असतील सजावट असेल सगळी कामं झाली. विविध खाद्य पुरावा हे सगळं केलेलं. बर काय विरोधक म्हणतायत काय असं काही विकास कामं केली त्या नुसतं कागदावर केली ती एवढा निधी बी आला नाही असं म्हणते ती. सध्या तालुक्यात कोण विरोधकच नाहीत. बर विरोधकच नाही असं म्हणताय. हा कोण पंचायत समिती झेडपी लेवलचे नेते आहेत ते. बर ते काय आमदार लेवलचे नेते नाही. बर मग त्यांनी आमदार लेवलचं त्यांनी वाता करून असं तुम्हाला म्हणणं आहे.
कुणाच्या तर पोटी जन्माला आलाय म्हणून तुम्हाला तो अधिकार मिळालाय. बर त्यांनी स्वतः सुरुवात करावी आधी बर. आणि मग आमदारावर बोलावं. मग आमदारांनी असं विकास कामे केलेली आहेत. 100% केलेली. एवढा निधी कधी आलेला तुम्ही ऐकलंय का तुमच्या म्हणजे? कधी बघितलंही नाही एवढा निधी. बर आणि पहिल्यांदा बापून एवढा धडाधड निधी दिली. बर. ती झालंय का पण विकास कामं झाली ती का गाव विकास कामं- गावाच्या दृष्टिकोनातून झालंय का? भरपूर झाले. बर. आता नवतरुण युवकांना सक्षम होण्यासाठी व इथली या मतदारसंघाची बेरोजगारी संपण्यासाठी येणाऱ्या आमदारांकडनं काय अपेक्षा ठेवताय तुम्ही? जसं मी पहिल्यांदाच म्हणलो की MIDC असेल, बर. एखादा IT पार्क असेल बर किंवा शेतीसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा, कारण आमच्याकडे डाळिंब बागायतदार भरपूर होते. बर तर डाळिंब बागायतदारला जर प्रोत्साहन दिलं बर तर जॉबची सुद्धा गरज नाही. बर. तर ह्या गोष्टीकडे बापू लक्ष देतील आणि ते देत आले. देत आलेत. म्हणजे सर्वसामान्य युवा तरुण जे बेरोजगारीतून जे बाहेर मोठ्या मोठ्या शहरात शिकायला जातात, आपलं उदरनिर्वाह करायला जातात कुटुंबाचं, ते इथंच राहतील असं तुम्हाला? इथंच राहतील. मग इथंच त्यांच्या हाताला काय मिळेल असं तुम्हाला वाटतंय? हो, हो. मग आता येणाऱ्या पंचवर्षीसाठी तुमच्या मनातील आमदार कोण असावा? शाहजीबाबू पाटील. बरं, शाहजीबाबू पाटील. हो. आता अनेक नेते इच्छुक आहेत की त्यांना पण द्यायचं निवडून एखाद्या ते वेळेस? नेते राजकारणात आहेत म्हणजे इच्छुक आहेत, पण महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांना तिकीट. बर. त्यामुळे बापूला तिकीट झालेलंच आहे डिक्लेअर. बरं, बापूंना तिकीट मिळणार? हो. बापूंनाच मिळणार तिकीट? बापूला मिळणार असं डिक्लेअरच केले आता. बर. बापूंच्या मागं तुम्ही राहणार 100%? 100%.